बाबासाहेबांवरती संविधान निर्मितीची जबाबदारी सोपवल्याबद्दल सातत्याने ते लोक गांधी आणि नेहरूंच्या विरोधामध्ये गरळ ओकत होते, भयंकर. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघावरती बंदी घातली. ती बंदी उठवण्यासाठी जेव्हा गोळवलकर, श्यामाप्रसाद मुखर्जी वगैरेंनी पंडित नेहरू आणि पटेलांकडे विनंती अर्ज सातत्यानं सुरू केले पाठवणं, तेव्हा त्यानंतर काही काळाने सरदार पटेल यांनी त्या दोघांना बोलावून सांगितलं की निर्माण होणाऱ्या भारतीय संविधानाचा तुम्ही पूर्ण सन्मान करणार असाल आणि त्या चौकटीतच या देशात काम करणार असाल तर, आणि तसं तुम्ही मला लेखी लिहून देणार असाल तर मी विचार करेल. तेव्हा गोळवलकरांनी तसं लेखी प्रतिज्ञापत्र सरदार पटेलांना लिहून दिलं आणि मग पंडित नेहरूंच्या विनंतीनुसार सरदारांनी संघावरील बंदी उठवली, गोळवलकरांना मुक्त केलं. परंतु संघाने खरंच तो शब्द पाळला का त्यानंतर?